विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। त्यांना संपवल्याशिवायच मी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक म्हणून घेईल। आज शपथ घेतो बाळासाहेब ठाकरेंची मी। हजारो कोटीला विकला गेलाय निवडणूक आयोग। या देशात आता लोकशाही अस्तित्वात नाही, या देशात आता हिटलरशाही आलेली आहे। या गद्दार लोकांची लायकी काय आहे हे महाराष्ट्रासमोर आणल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही। अरे तुम्ही चिन्ह घेऊ शकता, नाव घेऊ शकता, मातोश्रीची निष्ठा विकत घेऊ शकत नाही, तेवढी तुमची लायकी नाही। अरे अख्खा जग जरी उद्धव साहेबांच्या विरोधात गेला ना, हा शिवसैनिक उद्धव साहेबांच्या सोबत आयुष्यभर ठाम राहील। डोकं माझं गरम झालंय, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पण ते अश्रू मी या जगाला कधी दाखवणार नाही। जे दुःख आहे, ज्या वेदना आहेत ते माझ्या मनामध्ये आहेत, आणि त्या वेदना एक दिवस या गद्दार लोकांची लायकी काय आहे हे महाराष्ट्रासमोर आणल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही। आज बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत या मिंदे गटाला आणि या भाजप भारतीय जनता पार्टीला संपवत नाही तोपर्यंत हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून घेणार नाही आयुष्यात कधी। त्यांना संपवल्याशिवायच मी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक म्हणून घेईल। आज शपथ घेतो बाळासाहेब ठाकरेंची मी। प्रत्येक शिवसैनिक आज रडतोय, मला किती जणांचे फोन आले, अक्षरशः हुंदकात देत रडतायत शिवसैनिक। 2 ते 3 तास झाला मी टीव्ही बघतोय, टीव्ही पाहतोय। हे निवडणूक आयोग लाचार बनले, लाचार। या केंद्र सरकारच्या खाली लाचार बनले आहे, केंद्र सरकारच्या खाली घुटणे टेकलेत या निवडणूक आयोगानं, या ईडीने सीबीआयने घुटणे टेकलेत, घुटणे। हजारो कोटीला विकला गेलाय निवडणूक आयोग। या देशात आता लोकशाही अस्तित्वात नाही, या देशात आता हिटलरशाही आलेली आहे। या महाराष्ट्राने बघितलं आज की या प्रत्येक वकील म्हणतोय, नामवंत वकील म्हणतायत हा निर्णय चुकीचा आहे। धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिलं गेलं पाहिजे। त्यांच्या वडिलांनी रक्ताचं पाणी केलं, शिवसेना उभी केली। 60-60 वर्ष ज्या शिवसैनिकांनी या शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्या, त्या शिवसैनिकांनी उभी केलेली शिवसेना आहे। आणि आजकाल या 50-100 खोके घेऊन गद्दार बनलेली अवलाद यांनी शिवसेना संपवली। पण या गद्दारांना सांगतो, अरे लाचारानो, तुम्हाला सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत। तुम्ही आम्हाला आज संपवलं नाही, आज आम्हाला रक्तातून पेटवले, अक्षरशः पेटवले। प्रत्येक शिवसैनिक आता पेटलेला आहे, ईर्षेने पेटलेला आहे। अजून किती निवडणूक आयोग खरेदी करा, सुप्रीम कोर्ट खरेदी करा, काय करायचे करा। उद्या ईव्हीएम मशीन सुद्धा हॅक करचाल तुम्ही, त्या मशीन सुद्धा भारतीय जनता पार्टीवाले हॅक करतील। या देशामध्ये आता लोकशाही नाही, हुकुमशाही आहे, आणि ही हुकुमशाही या जनतेने पाहिली पाहिजे। या लोकांची जी दादागिरी चालू आहे निवडणूक आयोगाला हाताशी धरून, आता जनतेने आता पेटून उठलं पाहिजे। मी एका फक्त शिवसैनिकांना सांगत नाही, या महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना सांगतो, भाजप आणि ते मिंदेगड सोडून तुम्ही जर आज पेटून नाही उठलात तर उद्या येणारा काळ हा हिटलरशाहीचा असेल, दादागिरीचा असेल, हुकुमशाहीचा असेल। तो दक्षिण कोरियाचा कोण, तो किंग जॉन, त्यांना आदेश दिला या देशातल्या सगळ्या लोकांची टक्कल करा, टक्कल करून टाकतील। या देशातील सगळ्या लोकांचे कपडे उतरवा, हे उद्या उतरून टाकतील। या जनतेने हसावं का रडावं हे उद्याचा हिटलर आपल्याला सांगणार, आणि ते आपण ऐकणार। बघा, जनता पेटून उठली पाहिजे या सगळ्या गोष्टीला। आम्ही खचलो नाही, आम्ही रडणार नाही, आम्ही पेटणारे शिवसैनिक आहे, पेटून उठणारे शिवसैनिक आहे, मातोश्रीची इमान राखणारे आम्ही शिवसैनिक आहे। अरे अख्खा जग जरी उद्धव साहेबांच्या विरोधात गेला ना, हा शिवसैनिक उद्धव साहेबांच्या सोबत आयुष्यभर ठाम राहील। काय समजलं आम्हाला? तुकड्यावरचे शिवसैनिक समजलात? ज्यांनी पैसा घेतला ते फुटले, भाजपचे तळवे चाटले, पण आम्ही चाटणार नाही। आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे, रडायचं नाही, लढायचं।
तुम्हाला काय मॅनेज करायचे करा. आज महाराष्ट्रातला करोडो शिवसैनिक, लाखो शिवसैनिक मनातून पेटून उठलेला आहे. आता त्यांना एकच मनात ध्येय बाळगलेलं आहे, वचन बाळगलेलं आहे की 2024 रोजी या मिंदे गटाची जी दादागिरी आहे, या भाजपची जी दादागिरी आहे ती आम्ही मोडून काढणार आणि यांना जमीनदोस्त करणार, जमिनीत गाडून टाकणार. हा बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे. आज आमचा जीव तळतळ करतोय. आमच्या वडिलांनी, आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना वाढवलेली आहे. माझ्या वडिलांनी या रस्त्यावरती काट्या खाल्लेल्या आहेत शिवसेनेसाठी. अनेक शिवसैनिक मरण पावले, अनेकांच्या दिवसा डोळा गोळा घालून खलास केलं गेलं शिवसैनिकांना. आणि हे आरामखोर लोक आमची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करतात. शिवसेना संपत नसते. जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिवंत आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिवंत आहेत, तोपर्यंत शिवसेना ही जिवंतच असेल. तुम्ही कितीही हल्ला करा, परंतु आमचा किल्ला मजबूत आहे, अभेद्य किल्ला आमचा. मातोश्रीचे आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. वारा फिरेल तिकडे बाप बदलणारे आमची औलाद नाही. आमचा एकच विठ्ठल मातोश्रीवर बसलेला आहे. तो विठ्ठल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय या महाराष्ट्रातील आया बहिणींना समजलं पाहिजे की आता आपण मतदान कुणाला केलं पाहिजे? लोकशाहीला केलं पाहिजे का हिटलरशाहीला केलं पाहिजे? माझा हात जोडून या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन आहे की बाबांनो, आमच्यावर जेवढा अन्याय झाला आम्ही सहन करतोय, पण येणारा काळ, येणारा पुढचा अन्याय तुमच्यावर होणार आहे. आज शिवसेना संपवली, उद्या दुसरे पक्ष संपवतील. दुसऱ्या पक्षातील आमदार 50 करोड 100 करोड रुपये देऊन खरेदी करतील. प्रत्येक माणूस, प्रत्येक चळवळ उभी राहिली पाहिजे. महाराष्ट्रात एक झाला पाहिजे. या भाजप आणि मिंदे गटाला सोडून सगळ्यांनी एकत्र या, ही कळकळीची माझी विनंती आहे. जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल, तर तळागाळातील माझ्या माय भगिनींना, बंधूंना सांगतो, सगळ्यांनी एकत्र या. एकत्र येऊनच या लोकांचा पराभव होऊ शकतो. एक काठी कोणी तोडू शकते हो? जर 100 काट्या जर एक झाल्या तर त्या काठीला कोणी तोडू शकत नाही. तेवढी ताकद कुणाच्या मनगटात नाही. म्हणून सगळ्यांनी एकत्र या. आता जर एकत्र नाही आलात तर उद्या तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा पडायचं तुम्हाला मुश्किल होऊन जाईल. बाळासाहेब ठाकरेचे, उद्धव साहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत. मनात खूप राग आहे, मस्त खवळलेला आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, हृदय रडतंय आमचं. परंतु आम्ही आमचे अश्रू आयुष्यामध्ये या कधी महाराष्ट्राला दाखवणार नाही. आता आम्ही रडणार नाही तर लढणार. आजपासून कुठलाही शिवसैनिक आता रडणार नाही, आता लढणार. कितीही संकट येऊ दे. काय आमचं चिन्ह गेलं, आमच्या पक्षाचं नाव घेतलं, पैसे खोके देऊन या निवडणूक आयोगाला खरेदी केलं, फरक पडत नाही आम्हाला. अरे तुम्ही चिन्ह घेऊ शकता, नाव घेऊ शकता, मातोश्रीची निष्ठा विकत घेऊ शकत नाही. तेवढी तुमची लायकी नाही, तेवढी तुमच्या अवकात नाही. मातोश्रीवरची निष्ठा खरेदी करण्याची तुमच्या अवकात नाही. आयुष्यभर आम्ही मातोश्रीवर एकनिष्ठ राहणार आणि एक ना एक दिवस येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बसवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब ठाकरे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.